आत्तापर्यंत नजरेने पाहत एकमेकांवर प्रेम करत आलेली दोन प्रेमपाखरे अनुप्रिया म्हणजेच अनुज आणि प्रिया अखेरकार समोरासमोर येऊन आपापल्या प्रेमाची कबुली देतात. ते दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. कॉलेजमधला सगळा वेळ ते एकमेकांच्या सहवासात घालवत असत. त्यांची जोडीही छान उठून दिसत होती म्हणून कॉलेजमध्ये ते लव्ह बर्ड्स म्हणून फेमस झाले होते. दिवस असेच सरत गेले. कॉलेज संपले. दोघेही चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले होते. त्यामुळे नोकऱ्याही लागल्या दोघांना. त्यातच अनुजला अमेरिकेला जॉबला जाण्याची संधी मिळाली. दोघेही खुश झाले. अनुज 2 वर्षांसाठी देशाबाहेर जाणार असल्याने तो प्रियाच्या आईवडिलांना जाऊन तिला लग्नाची मागणी घालण्याचे ठरवतो. प्रियाही त्याच्या मताला सहमत होते. अनुज प्रियाच्या घरी जाऊन तिच्या आईवडिलांना आपल्या प्रेम कहाणीबद्दल सगळे काही सांगतो व अमेरिकेतून आल्यानंतर मला प्रियासोबत लग्न करायचे आहे सांगतो. त्यावर प्रियाचे आईवडील बोलतात, प्रिया आमची एकुलती एक मुलगी आहे. तिचा हात आम्ही असंच कुणाच्या हातात देणार नाही. त्यावर अनुज बोलतो, तुम्हाला माझी हवी असेल ती माहिती काढल्याशिवाय तुम्ही काहीच निर्णय घेऊ नका. इथून पुढचे सगळे तुमच्या इच्छेप्रमाणे होऊ द्या. आणि तो निघून जातो. प्रियाचे हे गुपित अचानक बाबांच्या समोर आल्याने आता तिला त्यांच्या 1000 प्रश्नांना सामोरे जावे लागणार होते. याच टेन्शनमध्ये प्रिया संध्याकाळी ऑफिसमधून घरी येते. कथा इथून पुढे. ऑफिसमधून स्वतःला सावरत ती घरी पोहोचली. आई बाबा सोफ्यावर बसले होते. त्यांना नजर चुकवत ती आपल्या खोलीत गेली. हातपाय धुवून चहा घेतला. पण आज नेहमीप्रमाणे फ्रेश वाटणारा चहा तिला आज कंटाळवाणा वाटला. एवढ्यात बाबांची हाक आली आणि ती हॉलमध्ये येऊन उभी राहिली. बस बेटा, मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. प्रिया आई बाबांसमोर खुर्चीत बसली. बेटा, आज सकाळी काय घडलं याची जाणीव असेल तुला. अनुज, ओळखतेस ना तू त्याला? हो बाबा. मागणी घालायला आला होता. 5 वर्षे प्रेम आहे म्हणे तुमचं. हो बाबा. मग काय, तुम्ही तर सगळं ठरवून टाकलं आहे. तू कधी इतकी मोठी झालीस हे आम्हाला कळलेच नाही की तू तुझा जन्मभरचा साथीदारही निवडलास आणि आम्हाला त्याची भनकही नाही लागली. आणि आज तर तो इथे आला सरळ तुझा हात मागायला. हे सर्व तुम्ही तुमचं ठरवलं. मग आमची कसली परवानगी हवी तुम्हाला? तो येणार हे तुला माहिती होते. मग तू आम्हाला जरा तरी जाणीव करून का दिली नाहीस की तू एवढी मोठी झाली म्हणून तुझ्या आयुष्याशी आमचं काही घेणं देणं नाही का? बाबांच्या अशा बोलण्याने प्रिया भावूक झाली. तिच्या डोळ्यात पाणी आले. ते पुसत ती म्हणाली, बाबा, मी तुमचा राग समजू शकते. पण मला वाटले की अनुजने तुम्हाला समोरासमोर सांगितलं तर बरं होईल. बाबा, अनुज खूप चांगला मुलगा आहे आणि तो मला सुखात ठेवेल. तो अमेरिकेला जात आहे आणि 2 वर्षांनी येणार आणि तुझ्याशी लग्न करणार असेच ठरले ना तुमचे? हो बाबा. आणि अनुज आपल्या शब्दाशी ठाम राहणारा आहे. पण ह्या 2 वर्षात जर त्याने तिथेच आपला संसार सुरू केला तर? कित्येक असे परदेशी कामानिमित्त गेलेले परत आलेलेच नाहीत अशा घटना आहेत. असतीलही बाबा, मी नाही म्हणत नाही. पण अनुज त्यातला नाही. तो संसार करेल तर माझ्याशीच. बाबा, माझा त्याच्यावर खूप विश्वास आहे. प्रिया, एवढा आंधळा विश्वास बरा नव्हे. नाही बाबा,
अनुजमध्ये नावं ठेवण्यासारखं काहीच नाही. आता मी काय बोलू? तू तर त्याची वकिली करत आहेस. बाबा तो खरंच चांगला आहे आणि मी लग्न करीन तर अनुजशीच. तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे. पण हे बघ प्रिया, तू आमची एकुलती एक मुलगी आहेस. मी त्या मुलाबद्दल स्वतः विचारपूस केल्याशिवाय माझा निर्णय सांगू शकत नाही. पण बाबा तो खरंच चांगला आहे. तो तुझ्या नजरेत. माझी परवानगी हवीच असेल तरच मला आधी वेळ दे. मी माझा निर्णय सांगेन. आणि हो, नको असेल तर तुला हवं तेच तू कर. बाबा, असे नका ना बोलू. अहो, मी तुम्हाला दुःख देऊन असे काही करेन का? माझी इच्छा एकच आहे की तुम्ही तुमच्या हातांनी मला अनुजच्या घरी म्हणजे माझ्या सासरी पाठवणी करायला हवी. काय असेल बाबांचा निर्णय? होईल का आईबाबांच्या हातून अनुजच्या घरी प्रियाची पाठवणी? जेव्हापासून अनुजबद्दल घरी कळले होते, प्रिया थोडी गप्पच होती. काय होईल बाबांचा निर्णय ह्याच विचारात ती गुरफटलेली असायची. अशाच एका संध्याकाळी ती ऑफिसमधून आली आणि सरळ आपल्या रूममध्ये गेली. आई बाबा दोघेही टीव्ही पाहत होते. तिने चहा घेतला. पण आज बाबा काय सांगतील आपला निर्णय ह्याच विचारात ती होती. तसे अनुजबद्दल वाईट असे काहीच नव्हते. पण एक वडील म्हणून आपल्या मुलीचा हात देताना आपले बाबा एक कसरही सोडणार नाहीत याची तिला जाणीव होती. आईने प्रियाला हाक मारली तशी ती बाहेर आली. बाबांनी तिच्याकडे पाहिले. काय प्रिया, हल्ली तुझा चेहरा का उतरलेला असतो? काही नाही बाबा. बस, मला तुला काही सांगायचं आहे. हे ऐकताच प्रियाला धडकी भरली. बाबा काय सांगतील? नाही म्हटले तर आई-बाबांचे मन दुखावण्याची हिंमत तिच्यात नव्हती. ती विचारात गढून गेली. प्रिया, बाबा काय म्हणतात बघ. हा आई, हा बाबा. शांतपणे सर्व ऐकून घे. मी तुला निर्णय द्यायला वेळ दिला होता, बरोबर? हो बाबा. हे बघ, आजपर्यंत तुझे मन आम्ही कधीच दुखावले नाही. तुझे सुख हेच आमचे सुख आम्ही मानत आलो आणि तुझ्याशिवाय आम्हाला आहेच कोण? पण हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. यामध्ये भावनिक न होता अचूक निर्णय घेणे योग्य आहे. त्यासाठी मी तुला वेळ दिला होता, जेणेकरून आम्ही एका अचूक निर्णयावर येऊन तुला आमचा निर्णय सांगू. मग काय निर्णय आहे बाबा? बेटा, अनुजबद्दल मी विचारपूस केली आहे. तशी काही वाईट गोष्ट त्याच्याबद्दल ऐकायला आली नाही. हे ऐकताच प्रियाचा चेहरा खुलला. बाबा, सांगितलं होतं ना मी की तो चांगला आहे म्हणून. अगं हो प्रिया, बाबा काय म्हणतात ते तरी ऐक. आईने असं म्हणताच ती जरा गप्प झाली. हे बघ प्रिया, मी आणि तुझे बाबा तुझे सुखच पाहत आहे. लग्न म्हणजे काही खेळ नाही. एकदा कोणाच्या नावाचं मंगळसूत्र गळ्यात घातलं ना की एक जबाबदारी वाढते. तू कोणाची तरी अर्धांगिनी होतेस. एका माणसाबरोबर आयुष्य घालवणं म्हणजे खायचं काम नाही. साथ जर चांगली असेल तर तो प्रवास सुखकर होतो, नाहीतर मन मारून खडतर. त्यात ह्या सगळ्यातून काडीमोड केला तरीही खूप प्रश्न उभे राहतात. त्यामुळे हा निर्णय विचार करूनच करायला हवा. हो आई. तिने बाबांकडे पाहताच बाबांनी सुरुवात केली. तर प्रिया, तुझे सुख तेच आमचे सुख. त्यामुळे आम्ही दोघांनी तुझ्या नात्याला मान्यता दिली आहे. अपेक्षा एवढीच की आम्ही आमच्या काळजाचा तुकडा अनुजला सोपवत आहोत. त्याने त्याची चांगली जपणूक करावी. आणि आई बाबा दोघांच्या डोळ्यात पाणी आले. दोघांना रडताना पाहून प्रियाही स्वतःला रोखू शकली नाही. ती दोघांचे डोळे पुसत म्हणाली, तुम्ही निश्चिंत राहा.
अनुज मला नेहमी सुखात ठेवेल. आता हसा पाहू. काय रडता आताच? मी नाही जात आहे. अजून 2 वर्ष आहेत. आणि तिघेही हसू लागले. अरे तुम्हाला कसला वास येतो का करपल्यासारखा? प्रिया पळत किचनमध्ये गेली. आई अगं गॅसवर मी ठेवलेले दूध करपून गेले. प्रियाच्या दुधासारख्या आयुष्यात अनुजचा होकार मिळताच साखर पडली. पण करपलेल्या दुधाचं काय? आई बाबांचा होकार मिळाल्याने प्रिया खूप खुश होती. तिथे अनुजनेही आपल्या आई बाबांचा होकार पटकावला होता. सगळं काही मनासारखं घडलं होतं. दोघेही भविष्याच्या स्वप्नात रंगून गेले होते आणि अनुजचे अमेरिकेला जाणे येऊन ठेपले. आणि सामानाचे आवराआवर सुरू झाले. प्रियाही अनुजला मदत करत होती. प्रियाच्या आईने आपल्या हाताने बनवलेल्या नारळाच्या वड्यांचा डब्बा अनुजला सुपूर्द केला आणि एके दिवशी स्वारी एअरपोर्टला निघाले. अनुजला सोडण्यासाठी अनुजचे आई बाबा आणि प्रिया आली होती. आई बाबांचे डोळे पाणावले होते. अनुजही एकुलता एक मुलगा होता. एवढे दूर जाणार म्हणून त्यांचा जीव कासावीस झाला होता. पण अनुजने भावनिक न होता आई बाबांचा आशीर्वाद घेऊन अनुज प्रियाकडे वळला तर तिच्या डोळ्यात अश्रूंचे ढग दाटून आले. हे पाहून अगं वेडाबाई रडतेस का? असे म्हणताच प्रियाच्या अश्रूंचा बांध फुटला. काळजी घे अनुज. अगं हो घेईन काळजी. आणि तू पहिलं रडायचं बंद कर. बरं तू इथली काळजी करू नकोस आणि फोन करत जा. हो हो करत जाईन. अगं मी दूर कुठे जातो? मी तर तुझ्या जवळच असणार आहे. तुझ्या मनात. आणि आपण मनातून कुठे दूर गेलो? हो बरोबर आहे तुझं अनुज. आणि हो माझी आठवण काढत बसू नको. उगीच मला उचक्या लागतील. म्हणजे मी तुला विसरून जाऊ? नाही नाही. तू पण ना. अगं आठवण आली की तुझ्या डोळ्यातल्या गंगा जमुनांना कोण रोखणार? अनुज तू पण ना. मस्करी काय करतोयस? बरं नाही करत. बरं निघतो. उशीर होईल. हो काळजी घे आणि फोन करेन. आणि तूही काळजी घे. आणि अनुज निघाला. प्रिया त्याला पाहत राहिली आणि तो दिसेनासा झाला. थोड्याच वेळात अनुजच्या अमेरिका स्वप्नांनी गगन भरारी घेतली आणि प्रिया घरी परतली. ती खूप निराश झालेली. ती रात्र तर तिने आठवणीतच काढली. असेच 2 दिवस झाले तिचा चेहरा पडलेला होता. आई बाबांनी आणि अनुजने समजूत घातली तेव्हा ती कुठे पूर्वपदावर आली. अनुजच्या फोनची तर ती डोळ्यात तेल घालून वाट पाहत असे. एकदा का फोन वाजला की तिच्या गालावरची खळी आपणच खुलायची. मग काय मनसोक्त गप्पा व्हायच्या. तिथे अनुजही प्रियाला खूप मिस करत होता. कधी एकदा प्रियाचा आवाज ऐकतो असे त्याला व्हायचे. न चुकता तो प्रियाला फोन करत असे. असेच दिवस जात होते. दोघेही दूर असूनही मनातल्या भावना एकमेकांना जाणवून देत होते. असे दिवस जात होते तसे प्रियाला अनुजच्या भेटीची उत्सुकता वाढत होती. 2 वर्षांनी ती अनुजला प्रत्यक्षात पाहणार होती. पण कशी असेल त्यांची 2 वर्षांनी होणारी पहिली भेट? 2 वर्षांनंतर तापलेली जमीन जशी पावसाच्या पाण्याने तृप्त होते तशीच स्थिती प्रियाची अनुजच्या आठवणीने आणि त्याच्या भेटीसाठी झाली होती. आणि तो दिवस आला. पहाटे 4 वाजता अनुजचे विमान भारतात उतरले. तिथे अनुजच्या येण्याच्या खुशीनेच प्रियाचा डोळेला डोळा लागला नव्हता. त्याच्या बोलण्यानुसार संध्याकाळी 4 वाजता कॅफे अरोमामध्ये भेटायचे ठरले होते. प्रियाच्या तर चेहऱ्यावर तर आज सुख ओसंडून वाहत होतं आणि ते पाहून तिचे आई बाबाही सुखावले जात होते.
संध्याकाळी 4 वाजताची भेटीची वेळ होती, पण प्रिया अनुजच्या भेटीच्या ओढीने 3:30 वाजता पोहोचली. ती मनातून अनुजला पाहण्यासाठी आतुर झाली होती. ती एका टेबलवर बसली. परत परत घड्याळाकडे तिचे लक्ष जात होते. परत एकदा तिने नजर टाकली तर 4 वाजायला 5 मिनिटे होती. तिने आपले डोळे बंद केले आणि उघडले तर तिला अनुज येताना दिसला. ती आनंदाने खुर्चीवरून उठली. तोपर्यंत अनुज तिच्या समोर उभा होता. त्याला पाहताच तिच्या डोळ्यात पाणी आले. ते पाहून अनुज म्हणाला, "अरे, आता मी आलो तरी रडतेस? वेड्या, ते आनंदाचे अश्रू आहेत. मी रडत नाही. ते जाऊ दे. तू कसा आहेस? मस्त. आणि तू? मी पण मस्त. बसूया?" दोघेही बसले. अनुजने प्रियाची आवडती कॅपॅचिनो कॉफी ऑर्डर केली. "अनुज, तुला माहिती आहे मी किती किती मिस केलं तुला." "हो का? बरं आहे मग. पण मला तर उचक्या लागल्याच नाही." "अनुज, तू पण ना. म्हणजे तू नाही केलंस मिस मला?" नाही. तेवढा वेळ नाही भेटला." "अनुज, माहिती आहे केलं असशील का नाही ते. मी चांगली ओळखते तुला." "हो का? बरं. काका काकू कशा आहेत?" "दोघेही मस्त आहेत. तू येणार म्हणून एवढे आनंदित आहेत ना." "बरं प्रिया, ही बॅग घे. हे काय?" "तुझ्यासाठी परफ्यूम आणि काका काकूंसाठी ड्रायफ्रुट्स." "माझं बरं आहे. पण आईबाबांचे इथे कशाला? घरी येणार नाही का?" "अगं येणार ना." "हो, आता तर तुला यावंच लागेल आणि तेही खूप वेळा." म्हणजे प्रिया?" "अरे, आपण आता लग्न करणार. म्हणजे येणं जाणं राहणार ना जावई साहेब." "लग्न?" "हो, लग्न. तूच नाही का सांगितले होते बाबांना की अमेरिकेतून 2 वर्षांनी आल्यावर लग्न करणार म्हणून?" "माझ्या घरी तर तयारी सुरूही झाली. म्हणजे माझ्या दागिन्यांची वगैरे. आणि तुला माहीत आहे का, लग्नात काहीही कमी पडू नये म्हणून बाबांनी मी नको म्हणताना आपली एफ.डी. तोडली." पुढची कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक यू.